सम्यक विचार मंचतर्फे 11 ते 14 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 6:30 वाजता मिलिंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। सम्यक विचार मंचतर्फे दिनांक 11 ते 14 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 6:30 वाजता मिलिंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष विजयानंद भालशंकर आणि कार्याध्यक्ष सुधीर चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली। व्याख्यानमालेचं यंदा 26वे वर्ष आहे। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी शनिवारी 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते होणार आहे। व्याख्यानमालेत उद्योजक राष्ट्रपिता महात्मा फुले या विषयावर व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प ज्येष्ठ विचारवंत पुण्याचे विक्रम सोनवणे हे गुंफणार आहेत। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुण कुमार इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित राहणार आहेत। व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प रविवारी 12 एप्रिल रोजी अमरावतीचे प्राध्यापक पंकज भारतीय हे भारतीय संविधान आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर गुंफणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्य विशारद डॉक्टर औदुंबर मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत। व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प सोमवारी 13 एप्रिल रोजी बीडचे चंद्रप्रकाश शिंदे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक क्रांतीचे सिद्धांत या विषयावर गुंफणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संजीव सदाफुले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे उपस्थित राहणार आहेत। व्याख्यानमालेचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी मंगळवारी 14 एप्रिल रोजी भंते सुगत शांतेय पुणे यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती या धम्मदेसनेनं होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्य अभियंता प्रभाकर भालेराव आणि महापौर विनायक कोंडल हे उपस्थित राहणार आहेत। तरी सोलापूर शहरातील तमाम आंबेडकर प्रेमी जनतेनं आणि पुरोगामी विचारसरणीच्या बंधुभगिनींनी या व्याख्यानमालेला उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन सम्यक विचारमंचतर्फे करण्यात आलं आहे। पत्रकार परिषदेला रविकांत ढावरे, शांतिकुमार कांबळे, अनिल जगझाप, रमेश सुरवसे, चंद्रकांत कोळेकर आदी उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त गेल्या 25 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये आम्ही मिलिंद व्याख्यानमालेचा उपक्रम या ठिकाणी नियमितपणे साजरा करत आहोत। यंदाचं वर्ष हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचं आहेच, परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं त्या महात्मा फुलेंचं हे द्विशताब्दी वर्ष आहे। त्याचप्रमाणे जो बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संघर्ष केला पाण्यासाठी त्या 14 तळ्याचा शतक महोत्सव सुद्धा यावर्षी आपण साजरा केला। त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या हिरक महोत्सवाचं सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। आणि म्हणूनच सम्यक विचार मंचने दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीची थीम आपण सोलापुरातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या संबंधीचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधीचं कार्य, भारतीय राज्यघटनेचा एकूणच समाजामध्ये जनजागृती होण्यासंबंधी घटनेच्या संबंधीची विवेचना म्हणा किंवा त्यावर चर्चा। आणि या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सरते शेवटी जो तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म दिला त्या बौद्ध धम्माच्या धम्मदेसनेनं या व्याख्यानमालेचा आपण समारोप करतो। गेल्या 25 वर्षापासून या व्याख्यानमालेमध्ये देशातील अनेक दिग्गज वक्ते आम्ही सोलापुरातील जनतेसमोर आणून एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे।